राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जी आहे ती लागू केलेली होती आणि त्याचे आता पैसे जे आहेत किंवा त्याचा जो निधी आहे लाडक्या बहीण योजनेचा तो आता लाभार्थ्यांना मिळताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण आता आहोत सोलापुरातील घोंगडे वस्ती परिसरामध्ये आणि आपण पाहतो या ठिकाणी अनेक भगिनींना ज्या आहेत त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते आता खात्यावर जमा झालेले पाहायला मिळतात। आपल्यासोबत दीदी आहेत। दीदी काय सांगाल, जी योजना सरकारने आणलेली होती त्याचे पैसे प्रत्यक्ष तुम्हाला मिळाले का आणि काय नक्की स्टेटस आहे आता? मैं शोएब मागामी ऑफिस के वहाँ फॉर्म भरी थी लाड़की बहन योजना का। मेरे अकाउंट में 3000 रुपये आए सो है और मैं प्रेग्नेंट हूँ। इनका बहुत शुक्रिया, सरकार ने मुझे जो पैसे भेजे हैं सही टाइम पर मेरे को पैसे आए सो है सरकार की तरफ से। शोएब मागामी ने मेरा फॉर्म बिना पैसे लिए भरे थे, उनका बहुत बहुत शुक्रिया। थोडेसे तुम्ही हे दाखवल का? मेसेज आहे सो तिथे दाखवा कॅमेरामध्ये। आपण पाहतोय हा मेसेज आहे आणि या ठिकाणी 3000 रुपये जे आहेत ते त्यांच्या अकाउंटला जमा झालेले पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय खरं तर 10:30 वाजता, आज सकाळी 10:30 वाजता जे आहेत ते या ठिकाणी पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत। त्यामुळे महिला खुश आहेत। खरं तर या भगिनी ज्या आहेत त्या गर्भवती आहेत, मात्र अशा कालावधीमध्ये त्यांना हा पैसे मिळालेले आहेत। बाबी, कसं वाटतंय तुम्हाला आता? खरं तर तुम्ही गर्भवती आहात पण तुम्हाला आता हे शासनाचा लाभ मिळालेला आहे, खुश आहात आणि काय वाटतंय? बहुत खुश हूँ मैं, मेरे को सही वक्त पर उन्होंने पैसे भेजा गवर्नमेंट ने, इसके मैं शुक्रिया अदा करती हूँ। बहुत बहुत शुक्रिया। पण मग आता विरोधक जे आहेत ते टीका करतायत की हे निवडणुकीनंतर बंद होणार, काय वाटतंय तुम्हाला है या योजनेविषयी? नहीं होगा बंद, ये चालू रहेगा ऐसा लगता है मुझे। सरकारकडे अपेक्षा आहे चालू राहावी म्हणून? आहे। आणखी काही भगिनी या ठिकाणी आहेत, तर तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे? किती पैसे जमा झालेत? 3000 रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। काय वाटतंय, आता पैसे जमा झालेत खात्यावरती, इतक्या दिवस धाकधूक होती का आणि काय होतील असं वाटत नव्हतं, आशा नव्हती होईल असं, पण झालेत। तर ठेवावं, चालू ठेवावं, गोरगरिबांसाठी म्हणजे एक हे आहे ना, थोड्यासाठी चालू ठेवावं। बरं, खुश आहात आता? मुख्यमंत्र्यांनी ओवाळणी दिली भावानी तुमच्या, धन्यवाद, हार्दिक शुभेच्छा। काय काय सांगाल ताई? मी अंगणवाडी सेविका आहे। माझ्या एरियातल्या एका महिलेला आणि माझ्या मदनीसला पैसे मिळालेत आणि हा लाभ असाच चालू ठेवावा अशी आमची इच्छा आहे। आमच्या लाडक्या भावाला आमच्या हार्दिक शुभेच्छा रक्षाबंधनच्या। आपण पाहतोय की खरं तर अडचणीच्या कालावधीमध्ये शासनाकडून जी लाडकी बहीण योजना जी आहे ती त्याचा लाभ आता महिलांना होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे एकंदरीत महिलांमध्ये आनंदाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय। खरं तर अनेक महिलांनी हा अर्ज भरलेला आहे, मात्र काही महिलांना हे पैसे अकाउंटला जमा झालेले आहेत आणि काही महिलांचे ते होतील अशी अपेक्षा त्यांना असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।